राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तेन दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। मागच्या चिंतनामध्ये आपण 6व्या अध्यायातील 30 नंबरच्या श्लोकावरची 393 नंबरच्या ओळीचा विचार केला होता। तिथपर्यंत आपण चिंतन केलं होतं। 393 नंबरच्या ओळीचा विचार मौलीनी एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्वभूती अभिन्ना माते भज। सगळे अभिन्न आहेत, सर्व भूत मात्र एक आहेत, अशा दृष्टीनं जो माझी भक्ती करतो, ज्यानं ज्ञानलक्षणा भक्ती जाणलेली आहे। आणि ज्ञानलक्षणा भक्ती शब्दाचा अर्थ आहे प्रेमयुक्त असलेली भक्ती जी आहे त्या भक्ती, ती भक्ती आणि ज्ञान, जे भक्ती आणि ज्ञान याची एकरूपता तो अनुभवत असतो। त्यामुळे सर्व भूतामध्ये ऐक्य भावनेनं, भावना एकवटली हा शब्द वापरला। एकवटल्या भावना म्हणजे भाव करून तो सगळी भूतमात्र ही भगवत स्वरूप आहे असं मानत असतो। काल विचार आपण केलेला होता। रामकृष्ण परमहंस म्हणतात ना, साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती वगैरे खेळणी जरी असली तर प्रत्येकामध्ये जशी साखर असते तसा परमेश्वर आहे या विश्वामध्ये चैतन्य रूपाने भरून राहिलेला आहे। मग त्याशिवाय भाव असल्याशिवाय मात्र तो कळत नाही। भक्तीनं त्याला जाणता येतो। म्हणून जिथं त्याला पाहायचं असेल तिथं प्रेमच पाहू शकतो। प्रेमानंच त्याची ओळख करून घेता येते। प्रेमानंच जीव मात्र सुद्धा आणि भूत मात्र समजतं। याचा अर्थ असा आहे की प्रेमाशिवाय प्रेम भक्ती हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत। भाव, प्रेम किंवा भक्ती हे 2-3 शब्द जे आहेत समानार्थी आहेत। म्हणून भावबळे आकळे एरवी नाकळे असं माऊली बोलतात हरिभोटामध्ये। त्याचं कारण ते आहे। म्हणून इथं म्हणतात एकवटली या भावना। तर तसा विचार या ओळीमध्ये माऊलीने केलेला आहे। तुकारामांचा अभंग सुद्धा फार सुंदर आहे। विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती बैसलाशे। सतत भगवंत ज्याच्याजवळ असं ज्याला भावना असते ना, त्याच्या चित्तामध्ये विठ्ठल बसलेला आहे। सगळं विठ्ठलमय होतं। मग विठ्ठल हे अंग व्यापली काया, विठ्ठल हे छाया माझी मज। तुकोबा कसे बोलतात बघा, विठ्ठलानं माझी सगळी काया व्यापलेली आहे। आणि बैसला विठ्ठल जीवेची या माता, न वदे अन्यथा न दुजे। माझ्या तोंडातून दुसरं कसं काय येईल, कारण माझ्या जिभेवरच विठ्ठल वास करतो। ही प्रेमाची भावना तुकोबा या अभंगातून व्यक्त करतात आणि भगवंताशी आणि सगळ्या भूतमात्राशी एकरूप होतात। सगळे भूतमात्र आणि भगवंत एकच आहेत याचा विचार या ओळीमधून सांगितलेला आहे। पुढची ओळी, भूताचिनी अनेकपणे अनेक नोहे अंत करणे, केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो। परत एक वेदांताचा विचार सांगितलेला आहे। भूताच्या भेदाने जो अंतःकरणाने भिन्न होत नाही। वेगवेगळे जीव, भूत म्हणजे त्यामध्ये सगळी सृष्टी येते। त्या सृष्टीतले सगळे जीव, सगळे स्थावर असणारे चराचर, चर आणि अचर असणारे सगळे हे त्या सृष्टीमध्ये येत असतात। आणि त्या चराचरामध्ये कुठल्याही भूतमात्रामध्ये तो भेद पाहत नाही, तर सर्व ठिकाणी माझं एकत्वच आहे असं तो जाणतो। केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र तो। सगळीकडे तो एक रूपानं भरलेला आहे आणि तो भगवंतच आहे। सगळी जी दिसतात ही भूतमात्र ही ईश्वराची रूपं आहेत असा त्याचा निश्चय झालेला असतो। त्यामुळे भूताच्या भिन्नतेकडे तो पाहत नाही, भेदानं पाहत नाही। म्हणजे वर्णन तुकोबाच वर्णन करतात, विष्णुमय जग। तुकोबांनी जगाचं वर्णन कसं केलंय, विष्णुमय आहे ते जग, सगळं विठ्ठलमय आहे। त्याला जग म्हणायचं नाही,
तर त्याला जगनियंता शब्द वापरलेला आहे. त्याला जगनियंता किंवा जगदीश म्हणलेला आहे. जगाकडनं पाहता जगदीश म्हणून जगाकडे पाहावं लागतं. त्यामुळे मग जग दिसायचं बंद होतं आणि फक्त एकत्वानं अभिन्नतेनं जगदीशच दिसायला लागतो. म्हणून माऊली तुकोबा म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा अभेद भ्रम अमंगळा. भेद किंवा अभेद ह्यामधला जर कल्पना करणं हा अमंगळ गोष्ट आहे. कारण सगळं जग विष्णुमय आहे आणि असा वैष्णवांचा स्वभाव असतो. असं मानणं हे वैष्णवांचा स्वभावच असला पाहिजे. जे जे म्हणून भगवंताला मानतात त्यांनी सगळी सृष्टी भगवंतमय आहे असा त्यांचा निश्चयच असायला पाहिजे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग, सुख दुःख जीव भोग पावे. त्याच अभंगामध्ये तुकोबांचा अभंगाची ओळ आहे. ते म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव. हा विराट पुरुषाचा देह आहे, ईश्वराचा देह आहे. हे ब्रह्मांड किंवा हे जग, जग म्हणजे ईश्वराचा देह आहे आणि सगळे भूतमात्र जे आहेत हे त्याचे अवयव आहेत. किती सुंदर कल्पना संत करतात बघा. म्हणून आपल्याला भगवंत कळतो. संत वचनं नाही अभ्यासली तर भगवंताची ओळख होत नाही बरं काय. आणि भगवंताकडे जायचा रस्ताही सापडत नाही. म्हणून शास्त्र आणि संत वचनं ही जगण्याला उपकारक आपल्याला आहे. जगण्याचे नियम म्हणजे शास्त्र आणि संतांची वचनं आहेत. त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये किती करून घेतो यावर त्या गोष्टी अवलंबून राहतात. म्हणून ब्रह्मज्ञानाने विचार जर केला तर अवतारी जे पुरुष होऊन गेले ते अवतार माझे श्रीगुरु याला खरोखर ब्रह्मज्ञानानं जाणता येतं. आणि दुसरी गोष्ट, अवतारात असताना खरोखर ते अवतार नसून साक्षात ब्रह्मच आहे अशामुळं ब्रह्मज्ञानी होतं. अवतारांना जाणण्यामुळं, संतांना जाणल्यामुळं, श्रीगुरूंना जाणल्यामुळं त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. किंवा ब्रह्मज्ञानानं अवतार संत श्रीगुरू हे खरोखर जाणल्यासारखे होतात. ब्रह्मज्ञानाशिवाय संत कळणार नाही हा एक मुद्दा आहे. संत झाल्याखेरीज संत कळत नाही असा त्यातला एक वेगळा विचार इथं मांडलेला आहे. आणि म्हणून असे जे संत असतात तर अशा संतांच्या अंतःकरणामध्ये द्वैतच उत्पन्न होत नाही. तो सगळीकडे पाहता एकत्वानं पाहतो. भूताचिनी अनेकपणे पाहत नाही. हे एक, हे एक, हे एक असा त्याचा विचार नसतो. तर अनेक नोहे अंतःकरणे, अंतःकरणामध्ये त्याचा निश्चय मात्र असतो. व्यवहार करताना वेगवेगळ्या पद्धतीनं करेल, वेगवेगळ्या लोकांशी नात्यानं वेगवेगळ्या नात्यानं जोडला जाईल, पण सगळेजण मिळून एकच आहेत असा मात्र त्याचा एकत्व माझे जाणं सर्वत्र जो. तो सगळीकडे एकत्वानं पाहत असतो. त्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये द्वैतच उत्पन्न होत नाही. माऊली बोलतात काय बघा, म्हणती विश्व भिन्न भिन्न परीन भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आनान परी एकच देहीचे. वरती जे उदाहरण सांगितलं तुकोबाच्या अभंगाचं तेच इथं माऊली सांगतात. काय म्हणतात बघा, विश्व भिन्न भिन्न म्हणती, विश्व भिन्न भिन्न परीन भेदे तयाचे ज्ञान. पण त्याचं ज्ञानाला मात्र भेद नसतो. त्यांची दृष्टी जी असते ती भेदाची दृष्टी नसते. म्हटले जातं की ते विश्व भिन्न भिन्न आहे. हा ह्या प्रांतातला, हा ह्या प्रांतातला, तो ह्या धर्मातला, तो ह्या धर्मातला, असे वेगवेगळे त्याचं, हे स्त्री आहे, हे पुरुष आहे, ही लहान बालकं आहेत, हे वृद्ध आहेत, असं भिन्न भिन्नत्वेनं म्हणणं वेगळं, पण जाणताना मात्र परीन भेदेत याचे ज्ञान. आणि त्याला दृष्टांत काय बघा, जैसे अवयव तरी आन परी एकेची देहाची. एकाच देहाला असणारे अवयव जसे हात, पाय, नाक, डोळे वेगवेगळे वाटतात, पण ते एका देहाचेच आहेत. का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाची तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा एकाची जीवी. बहुरश्मी म्हणजे भरपूर किरणं असतात सूर्याची, पण ती एकाच सूर्यापासून येतात ना. किंवा शाखा, लहान थोर शाखा असतात, परी हाती एकाची तरुवरा, एकाच झाडाची असतात ना. झाड एकच असतं, त्याचं शाखा, फूल, पाने, ही फळे हे वेगवेगळे त्याचे विभाग पडलेले असतात. पण विभाग पडले तरी ते एकत्व त्यामध्ये असतं. म्हणून नेह नानास्ति किंचन अशी जी श्रुती बोलते ना, म्हणजे कधीही अनेकत्व कुठं नाहीच. सगळीकडं एकमेव अद्वितीय असं व्यापक तत्व सगळीकडे भरलेलं आहे असा त्याचा मनापासून अंतःकरणापासून निश्चय असतो. अनेक नोहे अंतःकरणे, भूताचिनी अनेकपणे. भूत मात्र वेगवेगळे असतील, झाडं वेगळी आणि दगड वेगळे.
माणसं वेगळी आणि प्राणी वेगळी असा भेद बघण्यात असेल त्याचा, परंतु त्यांच्याशी पाहताना त्यांच्याकडे मात्र भेददृष्टी नसते. सगळीकडे ते आत्मतत्व भरून उरलेलं आहे असं तो पाहत असतो. केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र. म्हणजे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या ज्यावेळी मला एखादी व्यक्ती भेटते ना त्यावेळी मी स्वतःला मलाच भेटतोय असं मला वाटतं. म्हणून सर्व भूते ही आत्म्याचाच म्हणजे स्वरूपाचाच भगवंताचाच आविष्कार आहे, भगवंताचं प्रकटीकरण आहे. म्हणजे भगवंताच्या प्रकटीकरणामुळं भूतमात्राची निर्मिती आहे आणि आपण स्वतः सुद्धा आत्मरहूत आहोत असा त्याचा दोन्ही अनुभव एकत्र असतात. एक म्हणजे सर्व भूत ही आत्म्याचा आविष्कार आहेत आणि आपण स्वतः सुद्धा आत्मरूप आहोत असा त्याचा अनुभव असतो. त्यामुळे सोनं दागिनं किंवा कापूस कापड पाणी तरंग एकच आहेत याची त्याला जाणीव असते. बोलताना म्हणेन की ते सोनं आहे अलंकार आहेत किंवा सोनं आणि दागिने म्हणतील, कापूस आहे कापड आहे, अशा वेगवेगळ्या भागानं पाहिल तो म्हणेल त्याच्याकडे, पण त्याच्याकडे दृष्टी त्याची जी असते ती दृष्टी त्याची दागिन्याकडे नसते. तर दागिने आणि सोनं यांच्यातलं एकत्व तो पाहत असतो. त्याला दोन वेगवेगळ्या दृष्टीनं दिसत नाही. कापड आणि कापूस जो आहे तो त्याला वेगळ्या दृष्टीनं दिसत नाही, तो एक रूपतेनंच पाहत असतो. कारण नुसतं ते बोलण्यातलं आहे, बोलताना बरोबर आहे. वाचारंभन विकारो नामदेह मृत्तिका इति एव सत्यम असं श्रुती उपनिषदातला मंत्र सांगतो आपल्याला. वाचारंभन विकारो हे सगळे वाचेतून आलेले विकार बोलण्यातले आहेत. नामदेह म्हणजे नामारूपाप्रमाणे आलेले विकार. मृत्तिका इति एवं सत्यम त्यातली माहिती असते ना ती एकच असते ना. गाडगी जरी वेगवेगळ्या प्रकारची आणि खेळणी वेगवेगळ्या प्रकारची असली तर ती साखरेपासून केलेली खेळणी साखरेची मध्येच असतात. त्यामुळे पाहताना ती साखर म्हणून पाहतात, एकत्वानं पाहतात असा विचार माऊली 394 नंबरच्या ओळीमध्ये पाहतात. मग तो एक हे मिया बोलतो दिसतसे वाया एरवी न बोलिये तरी धनंजया तो मीच आहे. तो पुरुष आणि मी एक आहो. हे मी बोलत असताना व्यर्थ दिसते. माऊली कसं बोलतात बघा. तो जो आत्मवेत्ता पुरुष जो आहे योगी पुरुष आहे तो पुरुष आणि मी एकच आहोत. मग तो एक हे मिया बोलता दिसतसे व्हाया बोलताना जरा व्यर्थ वाटतं. एरवी जर विचार केला तर न बोलता सुद्धा तो मीच आहे. तो योगी पुरुष आणि मी आम्ही एकच आहोत. तो योगी आणि मी एकच आहोत. जशा समुद्राच्या लाटा आणि समुद्र अभिन्न आहे की नाही आहे. पाण्यापासून पाणी आणि पाण्याच्या लाटा कशा वेगळ्या असतील सांगा बघू. पाणी आणि पाण्याच्या लाटा एकरूपच असतात. दिसायला बघायला गेलं तर लाट वेगळी दिसते, पाणी वेगळं दिसतं, पण विचार केला तर लाटेत सुद्धा पाणी आहे आणि पाण्यात सुद्धा पाणीच आहे. जसं उदाहरण फार सुंदर आहे वेदांताचं बघा. जसं माझ्या खोलीतील आकाश हेच म्हणजे अवकाश जी पोकळी असते माझ्या खोलीत असणारी जी आकाश आहे हेच खोली बाहेरच्या सर्व विश्वात म्हणजे जगात असलेले आकाशच आहे. आता बाहेरचं आकाश आणि माझ्या खोलीतलं आकाश ज्याला घटातलं आकाश आणि मठातलं आकाश म्हणतात. आणि घटातलं आणि मठातलं आकाश आणि महाआकाश ही जशी एकच आहे तसं सर्व दृश्य जग त्या व्यापक आकाशातच आहे हे आपल्याला जसं कळतं तसं आत्मस्वरूप जाणणाऱ्या योग्याला त्या आत्मत्वाचा सर्व विश्व आहे असा अनुभव असतो. हे सगळ्या आत्मत्वानं एकच आहे असा त्याचा अनुभव असतो. त्यामुळे सर्व दृश्य जग त्या व्यापक आकाशातच आहे. सगळं जग कशात आहे त्या आकाशातच आहे. म्हणजे आकाशात आकाश सगळंच आहे, पण त्यामध्ये भिन्नता कशामुळं आली? घटामुळं आली, मठामुळं आली, खोलीमुळं आली, खोलीच्या बाहेरच्या आकाशामुळं आली. खोलीतलं आकाश वेगळं झालं, खोलीमुळं झालं. आकाश वेगळं नाही आहे, पण पाहताना त्याच्याकडे जे असतात भिन्नतेने पाहत नाहीत. त्यामुळे तो योगी आणि मी भगवंत स्वतः सांगतात बरं का, तो आणि मी भक्त आणि भगवंत एकच आहे. भक्त कधी भगवंतापासून वेगळा नसतो. जसं साखरेपासून बनवलेले पदार्थ हे साखरेतूनच आलेले असतात, तसा योगी जो आहे तो सर्व प्राण्यांना आपल्या स्वरूपात पाहतो. म्हणजे सर्वत्र त्याचं ब्रह्मदर्शन असतं.
सगळीकडे ब्रह्मत्वाने तो पाहतो. इतकी ब्रह्मदृष्टी त्याची विकसित झालेली असते. मग तो एक हे मिया बोलता दिसत शेवाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे. मी नाही बोललो तरी ते तेच आहे, बोललो तरी तेच आहे. उदाहरण दिले बघा. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या टाही तैसा मी तया माझी. भक्त जो विभक्त नव्हे तो भक्त, याची व्याख्या या ओममध्ये माऊली करतात. जो भगवंतापासून बाजूला नसतो ना तो भक्त असतो. दिवा आणि प्रकाश यांच्यात जशी एक प्रकारची योग्यता असते, दिवा हा प्रकाशापासून वेगळा नसतो किंवा त्यांना वेगळं करताच येत नाही. पाण्यातल्या लाटेला पाण्यापासून वेगळं करता येत नाही, तिचं अस्तित्वच त्या पाण्यावर अवलंबून आहे. तसा हा प्रकाश सुद्धा त्या दीपावर अवलंबून आहे. त्यामुळे दीप आणि प्रकाश ह्या एक वंकीचा पाडू जैसा, एकाच प्रकारची योग्यता दोघांना आहे. एक वंकीचा पाडू, दोघांचा विचार केला, विचारानं पाहिलं तर दोघे एकच आहे. त्याप्रमाणे तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. तो माझ्या ठिकाणी भक्त असतो आणि मी त्याच्या ठिकाणी अभिन्नतेने असतो, अभेदाने असतो. दोघात आमच्या भेद नाही. हे काय भेद कशाचा आहे? नाम रूपाचा फक्त भेद आहे, आकाराचा भेद आहे, क्रियेचा आणि गुणांचा संज्ञांचा भेद आहे. बाकी ती वस्तू सगळी एकच आहे असं माऊली सांगतात. की माझ्या ठिकाणी तो आणि त्याच्या ठिकाणी मी असतो. माऊलींनी वर्णन केले हरिपाठामध्ये, फार सुंदर तुकडा या संदर्भातला आहे बघा. सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानदेवांच्या हरिपाठामधली ही ओळ आहे. सर्वाघटी रामदेहादेही एक, प्रत्येकांचे देह भिन्न भिन्न असतील, त्याला घटाची उपमा दिलेली आहे. पण सर्वाघटी राम मात्र कसा आहे? एकच आहे. जर घट भिन्न भिन्न असली, गुण भिन्न भिन्न असले, आकार भिन्न भिन्न असली, म्हणजे नाम आणि रूप वेगवेगळी असली, तरी सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, त्या प्रत्येक किरणामध्ये सूर्यच अस्तित्वात असतो. किरण आणि सूर्य बाजूला करता येत नाही. इथं दीप आणि प्रकाश असा शब्द वापरला आहे. दीप आणि प्रकाश असं वेगळं करता येत नाही, तसं सूर्य आणि सूर्याची किरणं वेगळी करता येत नाही. राम तसा देहादेही एकच आहे. घट मात्र घटभिन्नता एवढी आहे. त्या घटभिन्नतेमुळे आकाशामध्ये भिन्नता जाणवते अज्ञानामुळं. वास्तविक भिन्नता नसते. ही कुणाला कळते? जो विभक्त होत नाही परमेश्वरापासून, त्या भक्तालाच ते फक्त कळतं. ज्यानं त्याच्याशी स्वतःला जोडून घेतलेलं आहे त्यालाच कळतं की दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू तैजैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. एक छोटासा दृष्टांत दिलाय आणि त्याचं उदाहरण पण दिलंय. आणखीन एक उदाहरण बघा. जैसा उदकाचिनी आयुष्य रसू, का गगनाचिनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुष तो. बघा परत वर्णन करतात बघा. जैसा उदकाचिनी आयुष्य रसू, जसे पाण्याला अस्तित्वाने रसाला अस्तित्व असतं. पाणी नसेल तर त्या पाण्यातलं जो द्रवपण आहे, द्रवपण आणि पाणी एकमेकाला सोडून राहत नाहीत. किती काही जरी झालं त्यामध्ये फरक पडला तर पाणी आणि रस, पाणी आणि द्रव एकत्रच राहतात. दोन्ही एकपासून जात नाही. किंवा आकाशाचं जे प्रमाण त्याच मानाने पोकळी असते. जेवढं आकाश तेवढी पोकळी. आकाश आणि पोकळी भिन्न भिन्न नसतात. जसं पाणी आणि रस त्यातला वेगवेगळे नसतात. जसा उदकाचिनी आयुष्य रसू, रसाला जे आयुष्य प्राप्त होतंय ते पाण्यामुळं. पाणी नसतं तर रस निघून गेला असता. म्हणजे पाणी आणि रस दोन्ही एकमेकाला सांडून राहत नाहीत. माऊलींची एक उभी आहे. हिंग थासला घ्राणी तरी तू कैसे सुगंधत्व आणि, म्हणजे हिंग आणि सुगंध दुर्गंध एकत्र असतात. हिंग त्रासला ग्रहणी तरी तू कैसा सुगंधत्व आणि, द्रवपण सांडूनी प्राणी के, द्रवपण सांडूनी पाणी केर आहे ते. माऊलींची गोवी कुठल्या तरी अध्यायामध्ये आलेली आहे बघा. हिंगाचं एक उदाहरण वरती दिलेलं आहे. आपल्याला पाहिजे आहे ते पाण्याचं. द्रवपण सोडून पाणी केर आहे ते. द्रवपणा सोडून, ओलावा सोडून पाणी राहत नाही. किंवा ओलावा जो असतो तो पाण्याच्या आश्रयानंच राहतो, अन्यथा राहू शकत नाही. त्यामुळे पाण्यालाच रसाला, पाण्यामुळेच रसाला अस्तित्व आहे म्हणावं. आणि आकाश म्हणजेच पोकळी, दोन्हीत भिन्नता नसते. तसा हा योगी पुरुष जो आहे, हा जीवनमुक्त पुरुष आहे, हे ज्ञानाचं
सुखाचं एक रूप असतं. सुखरूपता हा भगवंताचा गुण आहे. आनंदरूप, ज्ञानरूप आणि सतरूप अशी त्याची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणाने युक्त असा तो योगी पुरुष असतो. माऊलीची वर्णन करताना आपण पुन्हा पुन्हा उभी घेतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोंब. त्याला माणूस म्हणणं म्हणजे फार वेगळी गोष्ट आहे वास्तविक, कारण ते भगवत रूप झालेले असतात. भगवंताच्या अनुसंधानामध्ये भगवत रूपच होता. जशी ती कुंभारीण कुठला जो आळी आहे, ती आळी जेव्हा चिंतन करते ना त्या भुंग्याचं, ती त्या रूपानंच होते. त्याशिवाय तिचं अस्तित्व नसतं. मासा पाण्यातच राहतो. पाणी आणि मासा भिन्नतेने राहू शकत नाही, कारण एकामेकाचं माशाचं अस्तित्व जे आहे ते पाण्यावरच अवलंबून आहे. त्याशिवाय तो राहू शकत नाही. तशी स्थिती आहे. भक्त आणि भगवंत हे एकरूपतेला पावलेले असतात. त्यांच्यामध्ये वेगळेपणा सांगता येत नाही. माऊली बोलतात, जैसा उदकाचिनी आयुष्य रसू, का गगनाचिनी माने अवकाशू, तैसा माझी निरूपे रूपसू पुरुष होगा. 31 नंबरचा श्लोक आता पुढे आपण घेतोय. सर्वभूत स्थितम यो माम भजते कत्वमास्थिता, सर्वता वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. आता परत तोच मुद्दा जरासा पुढे आणि सांगितलेला आहे की एकत्वाला प्राप्त झालेला किंवा भगवत रूप झालेला जो आहे, अशा दृढ निश्चय करणारा जो योगी आहे, तो सर्व भूतांच्या ठिकाणी मला ज्ञानानं भक्तीनं जाणतो. ज्ञान लक्षण भक्तीनं मला तो जाणतो. आणि तो प्रारब्ध क्रमानुसार कोणतं तरी व्यवहार करत असेल. वर्तमानो अपि मयी वर्तते, वर्तत शब्द वापरला आहे. सर्वता वर्तमानो अपि स योगी, तोच योगी आहे. मयी वर्तते, व्यवहार करीत असला तरी तो माझ्या ठिकाणीच राहतो. व्यवहारात त्याचा ध्येय इकडं तिकडं चालू करत असला तरी त्याची स्वरूप अनुसंधान जे आहे, तटस्थ ते ध्यान विठेवरी तुकोबा बोलतात. त्याचं जे ध्यान आहे, तिथले ध्यानाची पातळी ध्यानाची तरी बैसकानं मोडी मानसीची, असे एक माऊलींचा ओवीचा तुकडा आहे. म्हणजे मनाची बैठक त्याची मोडत नाही. बाहेर कितीही तो उद्योग करत असला, प्रारब्धाप्रमाणे करावा लागतात, पूर्वकर्मानुसार करावे लागतात आणि उदरनिर्वाहासाठी करावे लागतात. शरीर धर्माचा शरीर निर्वाह व्हावा म्हणून करावं लागतं. म्हणूनच ते इकडं तिकडं जरी करीत असले तरी सुद्धा मी परमात्म रूप आहे असा निश्चय मात्र त्यांचा जात नाही. आणि ह्या निश्चयाबरोबरच ते सर्व भूतं स्थितम योमा, मी सर्व भूतमात्रामय आहे, आणि त्या दृष्टीनेच ते भजन करतात. म्हणजे सगळ्या भूतमात्राचं भजन हे त्याला वाटतंय भगवंताचंच भजन आहे. म्हणजे सगळ्यांच्या ठाई भगवंत वास करतो. प्रत्येकामध्ये प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक प्राणी आणि जीवामध्ये, प्रत्येक सृष्टीतल्या वस्तूमध्ये भगवंत आहे अशा जाणीवीने तो राहत असतो. अशा पद्धतीने तो भक्ती करतो. जरी प्रारब्धाक्रमानं नुसार कोणताही व्यवहार जर तो करीत असला तर माझ्या ठिकाणचं अनुसंधान त्याचं बिघडत नाही. देह जरी काय वरच्यावर काय करत असला, हलत असला तरी त्याचं अनुसंधान मात्र बिघडत नाही. म्हणून मी परमात्मा रूप आहे असा त्याचा एकत्वाचा दृढ निश्चय झालेला असतो. आणि तो मग काय करतो, भगवंताला ज्ञान लक्षण भक्तीने जाणतो. पण व्यवहाराच्या पातळीवर मात्र वेगवेगळ्या पद्धतीचं व्यवसाय तो करू शकतो. 398 नंबरची ओवी आपण बघूया. जैसे ऐक्याचे ने दिटी, सर्वत्र मातेची किरटी, देखला जैसा पटी तंतू एकू. आता एक दृष्टांतांनी दिलाय बघा. पट आणि तंतूचा दृष्टांत, कापड आणि धागे याचा दृष्टांत दिलेला आहे. ज्या योगाने ऐक्याच्या दृष्टीने मला जाणले आहे, जसं कसं जाणतो तो, तसं अनेक पटामध्ये तंतू एकच आहे असा तो जाणतो. धागे वेगवेगळे असतील, कापड वेगवेगळ्या रंगाचं असेल, रंग वेगळे, धागे वेगळे, आणि असलं तरी एकत्वानं कापड आणि धागे एकच आहे असं तो पाहतो. त्याची पाहण्याची दृष्टी कशी आहे बघा. तो एकरूपतेच्या दृष्टीने मला पाहत असतो. जसे एखाद्या वस्त्राकडे पाहिल्यावर ते तंतूच आहेत असं दिसतं. कुणाला दिसतं?
आम्हासारख्या सारख्या जीवांना, अज्ञानामध्ये असणाऱ्या, जे वर दृष्टीला सत्य, सर्व दृश्य पसाराला सत्य मानतात, त्यांना कापडच दिसणार. पण ह्यांना कापडही दिसतं आणि धागेही दिसतात. कालच्या चिंतनामध्ये आपण एक भाग बघितला होता की मुझे कण कण में परमात्मा दिखाई देता है. फार सुंदर वाक्य त्या महात्म्याचं आहे. पण त्याच्यावर आणि खोड केलेली आहे की कणकण दिसतोच, अजून काय तुम्हाला, नुसता परमात्माच दिसायला पाहिजे. ही वरची पातळी आहे. पण संत लोकांचं वर्णन कसं करतात बघा, ते त्यांची ब्रह्मदृष्टी असते, पण व्यवहार मात्र चालूच असतो. व्यवहार करताना सत्यत्वानं करतात, पण मनात मात्र त्यांचा निश्चय ते मिथ्या आहे असा असतो. सत्यत्वानं करतात हे त्यांचं नाटक असतं. प्रपंचाशी वागताना नाटकी पद्धतीने वागतात, आणि मात्र त्यांना आतून माहीत असतं की हे मिथ्या आहे. उदाहरणार्थ आपण मागच्या वेळा एकदा उदाहरण पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा एखादा पुरुष आहे. आता हा पुरुष छत्रपतीचा, किंवा आणखीन एक उदाहरण पाहिलं होतं द्रौपदी नाटकामध्ये, द्रौपदी वस्त्रहरणाच्या नाटकामध्ये द्रौपदीची भूमिका करणारा, पूर्वी पुरुष भूमिका करायची स्त्रियांची, तर स्त्रियांची भूमिका द्रौपदीची पुरुष करायचा, आणि पुरुष ती वटवत अगदी हुबेहूब वटवायची. पण त्याची बायको सुद्धा ते नाटक पाहायला बसल्यानंतर आपल्या नवऱ्याकडे पाहते, त्यावेळी आपला नवरा म्हणूनच पाहते, द्रौपदी म्हणून पाहत नाही तो. कारण त्याचा निश्चय झालेला असतो, द्रौपदीचं जरी सोंग असलं तरी खऱ्या अर्थानं तो माझा नवराच आहे. इथं तंतुपटाचं जे उदाहरण घेतलेलं आहे, धागेच खरे आहेत. कापड तसा विचार केला गेला तर कापड नाहीच. त्यामधलं खरं सत्यत्व हे धाग्याचं आहे. लाटा नाही, तरंग नाहीतच, तर खरं आहे ते पाणीच आहे. अलंकार नाहीतच, खरं आहे ते सोनं आहे. असं एकत्व त्याच्याकडं असतं. एकत्व म्हणजे कसं, तत्वम अशी असं ज्ञान आहे त्याच्याकडं. तत्वम असे, ते तत्व तूच आहेस असं एकत्व असतं. परंतु केवळ तत्पदाच्या किंवा त्वम पदाच्या ज्ञानाने ते ज्ञान पूर्ण होत नाही. संतांचं ज्ञान कसं आहे, तत् आणि त्वमचं एकत्रित ज्ञान असतं. कधी कधी वेगळ्या पद्धतीने आहे, त्वम वेगळा पडतो आणि तत् वेगळं पडतं. तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे जीव. हे दोन्ही तत् त्वम अशी, ते तू आहेस म्हणजे ते म्हणजे कोण, ते तत्, तू म्हणजे कोण, त्वम अशी म्हणजे आहेस. ते तत्व, ते तू, तू जीव नाहीस तर तू कोण आहेस, ते ब्रह्म आहेस. हे जे आहे ते एकत्व आहे. त्यामुळं केवळ तत्पदाच्या किंवा केवळ त्वमपदाच्या ज्ञानाने ही ज्ञानाला पूर्णता येत नाही. त्यांच्या एकरूपतेतच, दोन्हींची एकरूपता झाली तरच ते अभिन्नतेनं जाणता येतं. विचार जर केला तर जीवात आणि ईश्वरामध्ये फक्त उपाधिभेदच आहे. जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळं. हे कोणत्या दृष्टीनं, उपाधीच्या दृष्टीने विचार केला तर जीव आणि ईश्वर वेगळे पडतात. जीव कसा आहे सांगायला गेलं तर अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, किंवा त्याला करता भोगता म्हणतात. तो मर्त्य आहे, तो संसारी आहे, असं त्याच्याबद्दल बोललं जातं. शास्त्रानं त्याचं वर्णन केलंय. पण ईश्वराचं वर्णन करताना कसं केलेलं आहे, अल्पज्ञाच्या ऐवजी सर्वज्ञ म्हणलेलं आहे, सर्व शक्तिमान म्हणलेलं आहे. तिथं अल्पशक्तिमान म्हटलं, तिथं करता म्हटलं, पण ईश्वर करता आहे. तिथं म्हटलेलं आहे तो जीव परिच्छिन्न आहे, पण ईश्वर सर्वव्यापी आहे, ब्रह्म सर्वव्यापी आहे. हे ब्रह्म आणि जीव यांच्यामधल्या उपाधीच्या भेदाने बोललं जातं. पण ज्ञ मात्र बघा, अल्पज्ञ त्यामधलं ज्ञ आणि सर्वज्ञ ह्यातलं ज्ञ मात्र एकच आहे. वरती अल्पशक्तिमान आहे, सर्व शक्तिमान, सर्व आणि अल्प ही उपाधी आहे. शक्तिमान ही एकरूपता आहे. अल्प आणि सर्व ह्या उपाध्या आहे, पण ज्ञ त्यातलं जे आहे ते ज्ञ एक रूपानं सगळीकडे आहे. इकडं करता अकर्ता दोन्हीतला हा भेद तोच आहे. आणि हे जर विचार जर आपण करायला लागलो तर यांच्यातली उपाधी काढली की मी ब्रह्मरूप आहे आणि नामरूपात्मक विश्व जे आहे ते सुद्धा ब्रह्मरूप आहे असं त्याला कळतं. असा त्याचा निश्चय झालेला असतो. जरी तो प्रारब्धानं व्यवहाराच्या पातळीवर येऊन वागत असला तरी त्याचा निश्चयाला मात्र तडा जात नाही.
निश्चय एक असतो, तो मिथ्यात्वाचाच निश्चय असतो. आणि दुसरा निश्चय आपण आता विचारात घेता तो मी ब्रह्मरूप जसा आहे तसं नामरूपात्मक संसार सुद्धा ब्रह्मरूप आहे असा त्याची खात्री झालेली असते. जसा तो अहम ब्रह्मास्मी म्हणतो त्याच वेळी सर्व खल्विदम ब्रह्म अशीही त्याची विचाराची पातळी असते. सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे सगळीकडे जे दिसतं ते ब्रह्मच आहे. मग मी अहम ब्रह्माशी मी सुद्धा ब्रह्म आहे. मी ब्रह्म जसा आहे तशी जगातली सृष्टी सुद्धा ब्रह्मरूप आहे. आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अनेकत्व नाही, तर अनेकत्वामध्ये एकताच आहे. एकत्वात तो अनेकत्व पाहतो आणि अनेकत्वात एकत्व पाहतो. बघा कसं आहे, सगळी सृष्टी म्हणजे अनेकत्व, पण त्यामध्ये राहिलेला भगवंत, राहिलेला अनुष्ठित असलेला भगवान एकच आहे. ते अनेकत्वातलं एक पाहणं म्हणतात. आणि एकत्वात म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सगळी सृष्टी अनुष्ठित आहे असं एकत्वात अनेकत्व पाहतो. त्यामुळे जीव, जगत, ईश्वर यातला भेदाचा निराश करून तो पाहत असतो. जीव रूपानं का आला, तर त्यानं ईश्वराची म्हणजे ब्रह्माची संगत सोडली म्हणून. जगत त्या दृष्टीनेच आहे. त्यामुळे जीव मी म्हणतो स्वतःला, म्हणून तो त्यातून बाजूला पडला. जग सुद्धा बाजूला झालं कारण ते नामरूपामध्ये स्वतःला त्यानं अडकून घेतलं म्हणून. नामरूपाच्या उपाधीमुळं जग वेगळं पडलं. आणि ईश्वर सुद्धा ब्रह्माच्या दृष्टीनं त्यालाही उपाधी मायेची आहे. ते मायोपाधिक चैतन्य असं ईश्वराला बोलतात. त्यामुळे ईश्वर सुद्धा मायेमुळे बाजूला झाला. म्हणजे मला ईश्वरापासून, ब्रह्मतत्वापासून बाजूला करणारा मी, माझ्यातला अशुद्ध असलेला मी जीवाला ब्रह्मापासून बाजूला करतो. जगाला नामरूपामुळे वेगळेपण प्राप्त होतं आणि ईश्वराला मायेमुळेच वेगळेपण प्राप्त झालेलं आहे. यानी जर या उपाध्यात जर टाकल्या, ईश्वरानं मायेची उपाधी जर सोडली तर ते ब्रह्मच आहे. आणि जगानं नामरूप जर टाकले तर जग सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. आणि जीवानं सुद्धा मी ही उपाधी जर टाकली तर जीव सुद्धा ब्रह्म आहे. जीव ब्रह्मेव ना परा, दुसरं काय बोलताच येत नाही. त्यामुळं इथं अनेकत्वामध्ये एकताच प्रतिपादन केलेलं आहे माऊलीने. आणि म्हणून ते म्हणतात का, जैसे ऐक्याची दिठी म्हणजे दृष्टी कशी असते, ऐक्याची असते. आणि ती सर्वच मातीची किरटी सर्वत्र मलाच जाणलं आहे त्यांनी. जिथं जिथं म्हणून दृष्टी जाते त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. ज्या ज्या ठिकाणी मन जातं त्या त्या ठिकाणी तू कल्पना करतो की त्या ठिकाणी भगवंत आहे. पूर्वी सुद्धा असा विचार केला जायचा बघा. सूर्याला नमस्कार करण्याची आजही पद्धत आहे. सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याचे आहे. सूर्य नमस्कार घालणं किंवा सूर्याचे मंत्र म्हणणे. वास्तविक सृष्टीतला हा सूर्य एक वेगळा प्रकार मानला गेला आणि त्याला देवरूप दिलं. आजही पाण्याला देव मानतात. काहीतरी नदी ओलांडायची असेल तर आजही काही लोक चपला घालून नदी ओलांडत नाहीत, कारण त्याचा अर्थ ते पाण्यालाही देव मानतात. सकाळी उठल्यानंतर भूमिमातेला नमस्कार करून उठावा, याचा अर्थ भूमिमाता देव आहे ना, ईश्वरच आहे. आता भूमी वेगळी, पाणी वेगळं, सूर्य वेगळा, असा जर विचार जर आपण करायला लागलो तर त्याच्या सगळ्यात मध्ये काय आहे, ईश्वर मात्र एकत्वान आहे. मग त्यामध्ये ईश्वर मानला तर सगळीकडे नतमस्तक व्हायला आपल्याला सवय लागेल. आपणच नम्र होऊ सगळ्या सृष्टीशी. आणि जेव्हा आपण सगळ्या सृष्टीशी, भूतमात्राशी नम्र होतो, तसं माऊलींचा अनुभव आहे ना, हे विश्वाची माझी घर आयशी अशी मती जयाची पोर, किंबहुना चराचर आपण झाला. सगळे चराचर आपण होतो आणि आपल्याला त्या चराचरामधला एक घटक मानतो. त्यामुळं पुढे आता वर्णन त्याचं येणार आहे. त्यामुळे सृष्टीतली कुठली दुर्घटना त्याला क्लेशदायक असते. तो आपल्याबद्दलचा फक्त विचार करत नाही, तर सृष्टीत घडणारी कुठलीही विसंगत गोष्ट त्याला क्लेश देणारी ठरते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की प्रारब्धानं तो कर्तव्य म्हणून पूर्ण करत असतो, पण तो विचलित होत नाही मात्र, कारण त्याची दृष्टी भगवंताकडे लागलेली असते. आणि भगवंताकडे स्थिर झालेल्या दृष्टीमुळं त्याची दृष्टी विचलित होत नाही. आणि म्हणून तो या एखाद्या कर्मानं, प्रारब्ध कर्मानं बद्ध सुद्धा होत नाही. कारण प्रारब्ध कर्मामध्ये तू कुठल्याही प्रकारची रुची दाखवत नाही आणि बद्ध होत नाही. म्हणून बाह्य कुठलेही व्यापार असेल तर त्यामुळं त्याच्या स्थितीला बिघाड येत नाही, हलत नाही, डुलत नाही. आपण स्थितप्रज्ञांची लक्षणं जी पाहिलेली आहेत ना, त्यामध्ये लक्षणं ती स्थैर्याची दिलेली आहेत ना, ती स्थैर्याची. सुखदुःखानं, प्रारब्धाच्या हेलकाव्यानं तो हलत नाही, डुलत नाही.
सुखदुःखाच्या तडाख्यानं त्याला हेलकावे बसत नाही. इतका तो दृढ झालेला असतो. त्याला कारण काय माहिती आहे काय? भक्ती. भक्ती देव आणि जगाला जोडते. फार श्रेष्ठ साधन भक्ती जे झालं त्याला कारण ते आहे. कधी कधी फक्तच आत्मत्वाने स्वरूपाकडे पाहून मीच फक्त ब्रह्म आहे एवढ्याच नादात राहणारे सुद्धा जीवनमुक्त होतील कदाचित. परंतु त्यांची ब्रह्मदृष्टी विकसित झाली नसल्यामुळं त्यांनी स्वतःला जगापासून वेगळं समजलेलं असतं. संत मात्र आपलीकडले कुठलेही संत, तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली घ्या, नाथ महाराज घ्या, नामदेव महाराज घ्या, समर्थ, सगळ्यांची दृष्टी कशी होती बघा. तर सगळ्यांच्या ठिकाणी त्यांचा नम्रभाव आणि देवभाव होता. त्यामुळे सगळीकडे त्यांना भगवंत दिसायचा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊलींनी व्याख्याच केली आहे भक्तियोगाची. ज्या ज्या ठिकाणी भक्त भेटतात तिथंच भगवंत असतो. भक्त आणि भगवंत वेगळे करता येत नाहीत. म्हणजे भूत आणि भगवंत वेगळे करता येत नाहीत. तसं भूत आणि भक्त आणि भगवंत जसे वेगळे करता येत नाहीत तसा भूत आणि भगवंत वेगळे करता येत नाहीत. कारण ती त्याचीच निर्मिती आहे. ती वेगळं कसं असेल? भगवंताने निर्माण केलेली सृष्टी भगवंतापासून वेगळी करताच येणार नाही, कारण ती वेगळी नाही, कारण त्याची निर्मिती आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जे ऐक्याची निधिटी सर्वत्र मातेची किरटी देखिला जैसा पाठी तंतू एको. 399 नंबरची ओवी. का स्वरूपे तरी बहुते हाती परी तैशी सोनी बहुवे न होती. आता दृष्टांत दिला बघा दागिन्याचा आणि सोन्याचा. ऐशी ऐक्यचळाची स्थिती केली जेणे, किंवा अलंकाराचे आकार जे आहेत ते पुष्कळ असतात. स्वरूपे तरी बहुते हाती, आकार भरपूर असतात पण सोनं पुष्कळ नसतं, सोनं अनेक नसतं. परी तैशी सोनी बहुवे न होती. सोनं अनेक नसतात. हे सोनं ते सोनं असं. सोनं म्हणजे सोनं एकच. अलंकार मात्र अलंकाराला नाव आहे आणि अलंकाराला वेगळा आकार आहे. त्यामुळे नाव आणि आकार, रूप आणि आकार, हे रूप आणि नाम या 2-3 गोष्टी, नाम, रूप आणि आकार या वेगळ्या गोष्टी त्याला त्या सोन्यापासून वेगळ्या करतात. परंतु आम्हाला दिसतात अलंकार वेगळे, पण संतांना मात्र पाहताना ते अलंकार आणि सोन्याला एकदम पाहतात. अनध्यस्त विवर्त असा शब्दप्रयोग कोण आपले श्रेष्ठ असलेले ज्येष्ठ संत आपले गुलाबराव महाराज बोलतात. त्यांनी सांगितलेला तो अनध्यस्त विवर्त आहे. अनध्यस्त विवर्त म्हणजे त्यामध्ये अधिष्ठानासहित आदेशताला पाहायचं किंवा आदेशतासहित अधिष्ठानाचा अनुभव घ्यायचा. ही जी एक वेगळी वृत्तीने आहे ना ती इथं म्हटलेली आहे. सोनं भरपूर आहे, सोनं एकच आहे, अलंकार मात्र भरपूर आहे. आणि असं त्याची ऐक्यरूपी पर्वताची अवस्था, ऐक्य छळाची, अचळ, अचळ शब्द पर्वतासाठी वापरलेला. ऐक्याची स्थितीची असे असते म्हणजे तो विचलित होत नाही. दागिन्याचे वेगळे प्रकार असले तर सोन्याचे वेगवेगळे प्रकार नसतात. अशी एकरूपतीसारखी त्याची दृष्टी झालेली असते आणि त्याची स्थिरता ही विचारातून आलेली असते. त्याने मिथ्यात्व जे केलेलं असतं ना ते बुद्धिनिश्चय आत्मज्ञान त्याचं असतं. त्यांनी बुद्धीचा निश्चय केलेला असतो. त्यामुळे अलंकार असताना किंवा अलंकार जरी नसले तरी सोनं मात्र असतंच. कधी कधी अलंकार नसू शकतो. सोन्याची एखादी लडी असू शकते, सोन्याचा एखादा तुकडा असू शकतो, त्याला आकार नाही, कारण त्याला दुसरा नाम पण देता येत नाही आकार नसल्यामुळं. त्याला रूप प्राप्त होत नाही, रूप असतं ते असंच. तर सोनं अलंकार असताना ते सोनंच असतं आणि अलंकार नसताना सुद्धा सोनंच असतं. तसं सृष्टी असते ना अस्तित्वात त्यावेळी परमात्मा त्यात असतोच. पण समजा सृष्टीचा नाश झाला तरी सुद्धा परमात्मा असतोच. परमात्मा कुठं जात नाही. तसं बहुरूपीतेने विचार केला तर दागिने वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतील, माणसं वेगळी वेगळी असतील, जीव वेगवेगळे असतील, वेगवेगळे पशु पक्षी प्राणी चर अचर वेगवेगळे असतील, पण त्यामध्ये असलेलं तत्व हे एकच असतं. त्यामुळं स्थित म्हणजे लोकांच्या दृष्टीने प्राणी आणि पदार्थ वेगळे असतात आणि वेगळी सत्ता असते, पण सर्वांमध्ये मात्र परमात्मा एकच आहे. आपल्याला दागिन्याची मोडतोड करता येते पण सोन्याची मोडतोड करता येत नाही, कारण सोनं ते सोनं असतं, त्याची मोडतोड कशी करणार आहे. तर तसं दागिना आपल्याला इकडं तिकडं द्यायचं कारण त्याला आकार असतात.
सोन्याला आकार नाही म्हणा, किंवा त्याला रूप नसतं म्हणा, किंवा त्याला नाम कुठलं तयार झालं नसतं, अलंकार नाही तोपर्यंत नाव पण झालं नसतं. त्यामुळे त्याच्यातलं एकत्व जे आहे ते एकत्व इथं माऊली बोलून दाखवतात. पण त्यावेळी बोलतात की स्वरूपे तरी बहुते आहाती. वेगवेगळ्या प्रकारची दागिने आहेत. काय बुगडी आहे, चिताक आहे, बांगडी आहे. बांगडी म्हणायचं, त्याला नाव प्राप्त झालं, बांगडीसारखा आकार प्राप्त झाला. पण ते सोनं आहे ना, आकाराला आलेलं ते सोनंच आहे, फक्त आकार दागिन्यांचा आहे. परंतु संतांची दृष्टी मात्र अभेदाची असते. ते पाहताना बघतात सोनं आणि दागिनं एकच आहेत. भूतमात्र आणि भूतमात्रांना निर्माण करणारा ईश्वर दोन्ही एक आहेत, म्हणजे वेगवेगळे नाहीत. तर भूतमात्र म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे सगळ्या भूतमात्र, अशी त्याची दृष्टी पक्की झालेली असते. त्यामुळे तो कसा असतो, अचळ असतो. त्याची निश्चित असं बुद्धीचा निश्चय झालेला असतो. तो योगी पुरुष असतो. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.